बघा, तुम्हाला दीर्घ आजार आहे का? तुम्ही खूप वेळ बिछाण्यात पडून आहात का? सारख्या औषधं, गोळ्या, सारखी ट्रीटमेंट, सारखंच आजारपण, किंवा हे बरं नाही झालं की दुसरं बरं नाही की झालं तिसरं. म्हणजे एका आजारपणापासून दुसऱ्या आजारपणाची साखळी लागते आणि मग आपली बॉडी त्या औषधांना पण रिस्पॉन्स देत नाही आणि मग आपण म्हणतो, कंटाळतो, थकतो, पूर्णपणे बेडवर राहून राहून आपल्याला पूर्ण आपले सर्व अवयव शिथिल होतात. आणि मग ह्या दीर्घ आजारातून मुक्त होण्यासाठी आपण आज टॅपिंग करणार आहोत. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओहोपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, मला जो हा दीर्घ आजार जडलेला आहे, हा कदाचित मानसिक असेल, कदाचित शारीरिक असेल, कदाचित संसर्गातून झालेला असेल, पण मीच त्याला अफर्म करून, सारखं बोलून बोलून मी त्याला मोठं केलेलं आहे. प्रत्येक जण समोर आल्यावर मी तेच रडगाणं गायलेलं आहे की माझा आजार कसा मोठा आहे, कसं मला होतंय, किती मी डॉक्टर बदलले. आणि मी हे सतत सांगत असल्यामुळे ते माझ्या प्रत्येक शिरेमध्ये किंवा माझ्या बॉडीमध्ये पसरलेला आहे. आणि हा आजार अधिक वाढवण्याचं काम मीच केलेलं आहे. तर ह्याला रिलीज करणं माझंच काम आहे. तर मी आज ते रिलीज करते EFT द्वारे. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि हा जो दीर्घ मुदतीचा जो आजार आहे तो माझ्याच बोलण्याने किंवा माझ्याच विचाराने तयार झालेला आहे. तर मी तो आत्ता या क्षणी पूर्णपणे माझ्या शिरातून किंवा माझ्या मनातून, माझ्या बॉडीतून मी रिलीज करत आहे. मी हा आजार रिलीज करत आहे, रिलीज करत आहे, रिलीज करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि पुन्हा हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, थँक्यू EFT. माझी ही जी दीर्घ आजाराची जी भावना निर्माण झाली होती ती तू इतक्या सहजासहजी रिलीज केली आणि मला त्यातून मुक्त केलं. थँक्यू EFT. थँक्यू युनिवर्स. थँक्यू माय बॉडी. थँक्यू.